मी लखन हजारे सर्वांना आवाहन करतो की माननीय हरून इनामदार साहेब एक तारखेला 1 जानेवारी रोजी केस शहरामध्येच आहेत, उपलब्ध आहेत. तरी सर्वांनी आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येऊ शकता व कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा, मी असं आवाहन व पुढील रूपरेषा अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय हरुणभाई इनामदार यांच्या वाढदिवसाची रूपरेषा कशी असेल? आमच्या कुटुंबातील सदस्य असणारे व जनविकास फाउंडेशनचे इथले प्रमुख असणारे लोकनेते हरुणभाई इनामदार साहेब यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस हा मोठ्या उत्साहामध्ये केस शहरातील व केस तालुक्यातील जनता साजरी करत असते. तर यावर्षी माननीय हरून इनामदार साहेब कुठेही न जाता दिवसभर ते सकाळी 9 वाजता आपला दर्गा जो आहे दर्गा या ठिकाणी चादर अर्पण करून त्यानंतर चादर चढवून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो स्मारक आहे पुतळा आहे त्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज व जेवढे महापुरुषांचे चौक आहेत, भगवान बाबा चौक असेल, संभाजीराजेंचा चौक असेल, सर्व चौकांना हार अर्पण करून तिथून आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. व लागली त्या ठिकाणून आम्ही सरकारी हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन तिथल्या आपलं तिथले जे हे आहेत पेशंट त्यांना फळाचं वाटप केलं जाणार आहे. त्याचबरोबर तिथून पुन्हा त्याला जे बापू कराड यांचं वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी एक पंगतीचं आयोजन केलेलं आहे, त्या ठिकाणी अन्नदान केलं जाणार आहे. व त्याच्यानंतर दिवसभर जे कार्यकर्त्यांनी काही वार्डांमध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे त्या सत्कार सोहळे दिवसभर 6 वाजेपर्यंत माननीय हरून इनामदार स्वीकार करतील व 6च्या पुढे 7 वाजता सर्व शहरातील कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं थोडक्यात आयोजन केलेलं आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे, स्वाद घ्यायचा आहे व त्या ठिकाणी जीवन शिक्षण विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व त्या ठिकाणी ते संध्याकाळी 7 ते जसे कार्यकर्ते येते तर दिवसभर सत्कार स्वीकारतील. एकंदरीत म्हणायचं की ज्येष्ठ नेते हरुणभाई इनामदार हे केजवासियांसाठी दिवसभर उपलब्ध आहेत. केजवासियांच्या शुभेच्छा स्वीकारायला का? दरवर्षी मान्य हरून इनामदार साहेब हे आपल्या पवित्र अशा अजमेर या ठिकाणी जात असतात, पण यावर्षी कार्यकर्त्यांचा आग्रह आला की तुम्ही 1 तारखेला आमच्यामध्ये थोडंसं राहा. केस शहरातले बरेच व्यापारी वगैरे त्यांना भेटले व त्यांना सांगितलं की तुम्ही यावर्षी आमच्यामध्ये 1 तारखेला थांबा व तुम्ही 1 तारखेच्या पुढे देवस्थानाकडे जा. त्याप्रमाणे त्यांनी सर्व केस शहरातील जनतेचं व कार्यकर्त्याचा आग्रह मान्य करून त्यांनी दिवसभर 1 जानेवारी रोजी अख्खा दिवस हा आपल्या केस शहरातील जनतेसोबत घालवण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. 1 रोजी इनामदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो का? आम्ही विविध कार्यक्रम प्रत्येक वार्डामध्ये काही उद्घाटन आहेत ते उद्घाटन आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी सत्कार स्वीकारले जातील, त्यानंतर फळ वाटप आहेत, अन्नदान आहे, त्याप्रमाणे काही 1-2 मुले आहेत त्यांचे लग्न आहेत त्यांना आम्ही या माध्यमातून आम्ही 5-5 हजार रुपयाची अशी मदत करणार आहोत. व आम्ही सुद्धा काही कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम ठेवलेले आहेत, ते सर्व उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत.